मुंबईत फडणवीसच धुरंधर, भाजपला 89, ठाकरे बंधूंना 71, शिवसेनेला 29 तर काँग्रेसला 24 जागा. मुंबईचा महापौर हिंदू आणि मराठीच असणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट. मुंबईतल्या यशानंतर भाजपकडून पोस्टरबाजी, मातोश्रीच्या परिसरात भाजपकडून बॅनरबाजी करत डिवचले. उबाठाच्या विजयी उमेदवारांचा आज मातोश्रीवर सत्कार, 65 नवनिर्वाचित नगरसेवकांचा उद्धव ठाकरे करणार सन्मान. मनसेची चेष्टा, कुटुंब एकत्र, मात्र मनसेला केवळ 6 जागेच विजय, मनसेचा उपयोग करून घेतला, नाव न घेता संतोष धुरींचा उद्धव ठाकरेंना टोला. विकासामुळेच जिंकलो, फडणवीसांचं वक्तव्य, विकासाचा अजेंडा आणि मोदींचे आशीर्वाद, फडणवीसांनी सांगितला भाजपच्या विजयाचा मूलमंत्र. आमचं हिंदुत्व संकुचित नाही, हिंदुत्व आणि विकास वेगवेगळा नाही, विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. उपराजधानीत भाजपनं गड राखला, मात्र गेल्या वेळेपेक्षा 8 जागांचं नुकसान, भाजपला बंडखोरांचा फटका बसल्यानं नुकसान. अकोल्यामध्ये भाजप उमेदवार शरद तुरकर यांच्यावर हल्ला, अज्ञात व्यक्तीकडून जीवघेणा हल्ला, जीवघेणा हल्ल्यामध्ये तुरकर गंभीर जखमी. कोल्हापुरात 2 ठिकाणी राडा, विटामध्ये काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद, देवकुळेमध्ये अज्ञाताकडून ठाकरे गटाच्या कार्यालयावर हल्ला. शिवसेनेच्या पराभूत उमेदवाराच्या घरासमोर फटाके वाजवले, नाशिकच्या सोमवार पेठेतली घटना, 2 गटामध्ये बाचाबाची आणि शिवीगाळ सुद्धा, गुन्हा दाखल. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या प्रभागात शिवसेनेचा पराभव, ठाणे प्रभाग 13 अ मध्ये ठाकरे गटाचे शहाजी खुपसे विजयी, शिवसेनेचे अशोक वैती यांचा 667 मतांनी पराभव. नवी मुंबईत भाजपच्या विजयी उमेदवाराच्या कार्यकर्त्यांची दादागिरी, शिवसेनेच्या उमेदवार अश्विनी मारेंच्या कार्यालयात घुसून मारामारी. वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला स्पष्ट बहुमत, बवियाचा 115 जागांपैकी 71 जागांवर विजय, भाजपनं 44 जागा, ठाकरे गट आणि शरद पवार गट मात्र शून्यावर बाद. पवार काका पुतण्याला जनतेनं नाकारलं, काकांसोबत गेल्यानं अजित पवारांना मोठा फटका. मनपाच्या निकालानंतर ठाकरे बंधूंचं सेलिब्रेशन, मातोश्रीवर ठाकरे गटाचा जल्लोष, शिवतीर्थावर मनसेचं सेलिब्रेशन. पश्चिम रेल्वेवर आजही 240 लोकल फेऱ्या रद्द, कांदिवली बोरिवली दरम्यान 6व्या मार्गिकेच्या कामासाठी विशेष ब्लॉक. अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये आज भारतासमोर बांगलादेशचं आव्हान, लय कायम राखण्यावर भारताचा असणार भर. आयसीसीचं पथक बांगलादेशला जाणार, वर्ल्ड कप T20चा पेच सोडवण्याचा प्रयत्न.